नमस्कार। आपण नेहमी म्हणतो हर हर महादेव किंवा ओम नमः शिवाय। आपल्यासाठी शिव म्हणजे मंदिरातील मूर्ती, डमरू वाजवणारा देव, ज्याच्या गळ्यात साप आहे, ज्याचं तिसरं डोळं उघडे आहे। पण तुम्ही कधी विचार केला आहे का, खरंच शिव म्हणजे एवढंच आहे का? जर शिव फक्त दगडांमध्ये किंवा मूर्तीत असता तर एवढ्या लाखो लोकांच्या पूजा, अब्जावधी रुद्राभिषेक, हजारो वर्षांचे यज्ञ हवनानंतर आज जग इतकं अज्ञान का आहे? का अजूनही माणसाला आतली शांती सापडलेली नाही? कारण शिवाला मंदिरात शोधता येत नाही। शिवाला पोथ्यांमध्ये, मंत्रांमध्ये, विधींमध्ये बंदिस्त करता येत नाही। ओशो म्हणतात, शिव हा व्यक्ती नाही, शिव म्हणजे अस्तित्वाचं मूळ तत्व। मंदिरातल्या घंटा, अगरबत्ती, अभिषेक यात त्याला सापडणं म्हणजे समुद्रातला लहानशा भांड्यात भरायचा प्रयत्न। शिव म्हणजे सागरच आहे, अस्तित्वाचा सागर। शिवाची खरी ओळख आहे चेतना। तुम्ही आता इथे बसलेले आहात, तुमच्या मनात विचार येतात, शरीर हालचाल करतं, पण आतून काहीतरी आहे जे सतत पाहतंय। हा साक्षीभाव, हीच जागरूकता म्हणजे शिव। भारतीय परंपरेत शिवाला असंख्य रूपांचा देव मानले गेले, कारण त्याला कोणतं एक रूप नाही। तो आहे नृत्य करणारा नटराज, तो आहे अर्धनटनारीश्वर, तो आहे शिवलिंग। पण हे सगळं फक्त प्रतीक आहेत। खरी ओळख आहे शिव म्हणजे रिकामा आकाश, अनंत शांतता आणि ध्यानातून जाणवणारी उपस्थिती। बुद्धाने जेव्हा प्रबोधन मिळवलं तेव्हा त्याने सांगितलं, मी रिकामा झालोय। पण ही रिकामापणाची अवस्था म्हणजे शून्यता नव्हे, तर परिपूर्णता आहे। त्याचं नाव दुसरं काही नाही, तीच शिवचेतना। आता प्रश्न असा येतो, जर शिव मंदिरात नसेल तर मग त्याला कसा शोधायचा? उत्तर आहे ध्यानातून। जेव्हा आपण शांत बसतो, विचार येतात, जातात आणि आपण फक्त साक्षीभावाने त्यांना पाहतो, तेव्हा थोडं थोडं करून आपलं मन विरघळायला लागतं। मन विरघळलं की उरतो फक्त आकाशासारखा अनुभव, आणि हाच अनुभव म्हणजे शिव। कल्पना करा, आकाशाला तुम्ही कोठे पकडणार? मंदिरात ठेवणार? बाटलीत भरणार? नाही, आकाश सगळीकडे आहे। त्याचप्रमाणे शिव सगळीकडे आहे, तुमच्यात, माझ्यात, झाडात, पाण्यात, अगदी दगडातही। पण त्याला समजून घेण्यासाठी आपल्याला आत वळायला लागतं। ओशो एक सुंदर उदाहरण देतात। माणसं मंदिरात शिव शोधतात, पण त्याचा शोध बाहेर आहे। ध्यानात बसा, डोळे मिटा, आत डोकवा, तेव्हा लक्षात येईल की शिव हा देव नाही, तर तुमचीच खरी चेतना आहे। शिवाची उपासना म्हणजे मूर्तीसमोर नारळ फोडणं नव्हे, तर आपल्या अहंकाराचा नारळ फोडणं। खरं शिवभजन म्हणजे मन शांत करणं, खरं शिवपूजन म्हणजे सजग राहणं, आणि खरं शिवलिंग म्हणजे ती ऊर्जा जी या सगळ्यात ब्रह्मांडाला चालवत आहे। म्हणूनच जर कोणी विचारलं शिव कुठे आहे, तर उत्तर आहे इथेच आहे, आत्ता आहे, प्रत्येक श्वासात आहे, आणि ध्यानातून तुम्ही त्याच्याशी थेट जोडले जाऊ शकता। तर मित्रांनो, पुढच्या वेळेस तुम्ही ओम नमः शिवाय म्हणाल तेव्हा लक्षात ठेवा, हा जप कोणाला खुश करण्यासाठी नाही, हा जप आहे आपल्याशीच, आपल्या आतल्या चेतनेशी जोडवण्यासाठी। कारण शेवटी शिव म्हणजे देव नव्हे, शिव म्हणजे आपण सगळे मिळून अस्तित्वाच्या पाठीमागचा अखंड चैतन्य। धन्यवाद मित्रांनो। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा, आणि अजून असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा। धन्यवाद।